नमस्कार. वाचनव्रताच्या सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी ओंकार अरविंद कुलकर्णी. आज मी द ग गोडसे ह्यांचं नांगी असलेले फुलपाखरू ह्या पुस्तकातले 2 लेख वाचणार आहे. ह्या पुस्तकात जवळजवळ 17 लेख आहेत आणि अ, मराठी संगीत नाटक, लावणी, चित्रकला, संस्कृती ह्या वेगवेगळ्या विषयांवरती द ग गोडसेंनी अगदी मार्मिक आणि सखोल असं धांडोळा घेणारं साहित्य ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर मी जे लेख वाचणार आहेत ते मला पर्सनली फार आवडतात. एका 19व्या शतकातल्या कलंदर चित्रकाराची आणि त्याच्यावरती टीका करणाऱ्या एका हुकुमशहा टीकाकाराची ही कथा आहे. म्हणजे हा खरं तर त्या लेखांचा पाया आहे. पण त्या अनुषंगानं द ग गोडसे यांनी 19व्या शतकातली चित्रकला, युरोपातली चित्रकला त्या काळातली आणि चित्रकलेची परंपरा म्हणजे अगदी रेनेसान्स कालापासनं मध्ययुगातल्या चित्रकलेच्या इतिहासापासनं त्यांनी बरीच सखोल माहिती ह्या लेखांमध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम ह्या पुस्तकाविषयी, हे 1989 साली पॉप्युलर प्रकाशनानं काढलेलं पुस्तक आहे. अतिशय सुंदर ह्याचं मुखपृष्ठ केलेलं आहे आणि मी आधी ह्याच्या ब्लर्बवरती द ग गोडसेंविषयी जी माहिती लिहिलेली आहे ती वाचतो. दत्तात्रय गणेश गोडसे यांच्या व्यासंगाची आणि प्रतिभेची अनेक रूपे मराठी रसिकांनी पाहिलेली आहेत. मराठी पुस्तकांची मांडणी आणि त्यांची मुखपृष्ठे, त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीवरील नेपथ्य आणि वेशभूषा यांच्या संबंधीच्या संकल्पना चित्रकार गोडसे यांनी संपूर्ण बदलून टाकल्या. पोत, शक्ती सौष्ठव, गतिमानी, लोकधाटी, मातावळ आणि ऊर्जायन यातून ते मांडत असलेला विचार प्रवाह सौष्ठव शास्त्राच्या कक्षा विस्तारित आहे. त्यांच्या एकूण लेखनातून आणि प्रामुख्याने मस्तानी ह्या ग्रंथातून त्यांची ऐतिहासिक प्रसंग आणि व्यक्ती यांचा अवकाश शोध घेण्याची झेप आपल्याला स्तिमित करते. नांगी असलेले फुलपाखरू ह्या त्यांच्या लेखसंग्रहात एकत्रित केलेल्या लेखांमध्ये चित्रकला, स्थापत्य, शिल्पकला, साहित्य, इतिहास, नाट्य, संगीत आणि चित्रपट ह्या 7ही कलांकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन तयार करण्याचे सामर्थ्य आहे. तर नांगी असलेले फुलपाखरू भाग 1. खरा कलावंत कोण? कलावंत व कारागीर यात काय फरक आहे? कलावंत व समाज यांचे संबंध काय आहेत? समाजातील अ, ब, क यांना समजेल तीच कलाकृती समजावी काय? कला समीक्षकाचं कार्य काय? कला समीक्षक व कलावंत यात कला अधिक कोणाला कळते? कलेची किंमत रुपया पैशांमध्ये करता येते काय? कलेला काळकाम वेगाचे गणित लागू होईल काय? कलेमध्ये सत्याचं काय स्थान आहे? कला आणि नीती यांचे अन्योन्य संबंध काय आहेत? कलेच्या पाठीमागे बोधाचा गुप्त हेर असावा काय? कलेकरिता कला या विधानाचा अर्थ काय? कोणतीही शासन पद्धती कलाविषयक जाणीवांची कायमची मुस्कटदाबी करू शकते काय? कला प्रांतातील खटले हे न्यायालयात जाऊन सोडवता येतील काय? कला जगातील हे यक्ष प्रश्न आहेत. त्यांची समर्पक उत्तरे अजून मिळाली नाहीत. ती पुढे कधी मिळतील हे आज तरी निश्चितपणे सांगता येणार नाही. गेल्या 5000 वर्षात वरील प्रश्नांपैकी प्रत्येकावर कला जगात फार मोठी वादळे झाली. अतिप्राचीन काळी गुहेतील भिंतीवर शिकारीची चित्रे काढणाऱ्या पहिल्या चित्रकारापासून तो युद्धावर गेर्निकासारखी चित्रे काढणाऱ्या आधुनिक पिकासो पर्यंत व्यक्ती, संस्था आणि समाज यांमध्ये अनेक सामने झाले. स्वतंत्र कलावंतांनी संस्थांविरुद्ध बंडे केली. संस्थांनी, ज्यात सनातन्यांचा आणि कारागिरांचाच भरणा विशेष असतो, अशा संस्थांनी प्रसंगी शासन संस्थेचा आधार घेऊन विशिष्ट कलातत्वांचेच आदर्श समाजावर लादले आणि त्या दोघांच्या भांडणात समाजाचे सैन्य नेहमी संस्थांची बाजू घेऊनच लढले. प्रत्येक वेळी त्या त्या काळच्या प्रचलित वादतंत्राचा व शासनतंत्राचा भरपूर उपयोग करून घेण्यात आला. कलावंतांचे हात तोडण्यापासून तो त्यांना सुळी देण्यापर्यंत
अथवा हद्दपार करण्यापर्यंत साऱ्या शिक्षा अंमलात आल्या. द्वंद्वांच्या समशेरींचा खणखणाट झाला, पिस्तुलांचे बार उडाले, चर्चा झाल्या, टीका झाल्या, प्रतिटीका झाल्या आणि बहिष्कार झाले. इसवी सनाच्या 8व्या शतकात तर बायझेंटाईन बादशहा आणि धर्मसंस्था व समाज यांमध्ये एका कला संकेताबद्दल मतभेद होऊन अक्षरशः युद्ध सुद्धा झाले. गेले महायुद्ध वरीलपैकी काही प्रश्नांकरता लढण्यात आले व आजही जग तिसऱ्या युद्धाच्या सावलीत आहे, तेही वरील काही प्रश्नांवरील मतभेदामुळेच. इसवी सन 1879 मध्ये इंग्लंडमध्ये चित्रकार जेम्स मॅकनील व्हिस्लर विरुद्ध कला समीक्षक जॉन रस्किन हा खटला असाच गाजला. गेल्या शतकातील हा खटला आजही महत्वाचा वाटतो. तो व्हिस्लर व रस्किन यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्ती या खटल्यात गोवल्या गेल्या होत्या म्हणून नव्हे, किंवा या खटल्यातील उलट तपासणीच्या वेळी व्हिस्लरने दिलेल्या उत्तरांना आज सुभाषितांचं स्वरूप आलेलं आहे म्हणूनही नव्हे, तर आरंभीच्या पहिल्या परिच्छेदात दिलेल्या बहुतेक प्रश्नांचे पडसाद प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या खटल्यात उमटलेले दिसतात म्हणून. प्रगतीने सनातना केलेले ते बंड होते. व्यक्ती विरुद्ध संस्था असा तो संघर्ष होता व कलावंत की कारागीर असे त्या झगड्याचे स्वरूप होते. लंडन येथे ग्रॉसवेनर गॅलरीजचे पहिले प्रदर्शन 1877 मध्ये भरवण्यात आले. इंग्लंडमधील ख्यातनाम कला संस्था रॉयल अकॅडमी हिच्या प्रदर्शनात ठराविक ठशाच्या चित्रांखेरीज इतर कोणालाही स्थान नव्हते आणि नव्या दमाच्या कलावंतांना आपली कला दाखवण्यास दुसरे कोणतेही ठिकाण नव्हते. ते मिळावे म्हणून सर कुट्स लिंडसे ह्या श्रीमंत गृहस्थाने पुढाकार घेऊन ग्रॉसवेनर गॅलरीजची स्थापना केली व तत्कालीन कलावंतांच्या कलाकृतीचे पहिले प्रातिनिधिक प्रदर्शन भरवले. बर्न जोन्स, वॅट्स, मिलास, आल्मा टाडेमा इत्यादी चित्रकारांबरोबर व्हिस्लरची चित्रे त्यात ठेवण्यात आली होती. बर्न जोन्सचे द डेज ऑफ क्रिएशन, वॅट्सचे लव्ह अँड डेथ, आल्मा टाडेमाचे बाथ व मिलासची काही पोर्ट्रेट्स या चित्रांबरोबरच व्हिस्लरची प्रसिद्ध नट हेनरी आयर्विंग यांचं पोर्ट्रेट म्हणजे फिलिप ऑफ स्पेनच्या भूमिकेतलं, तसंच अरेंजमेंट इन ब्लॅक, बॅटरसी ब्रिज नॉक्टर्न इन ब्लू अँड सिल्वर, कार्लाइलचं अरेंजमेंट इन ग्रे अँड ब्लॅक नंबर 2 आणि फॉलिंग रॉकेट नॉक्टर्न इन ब्लॅक अँड गोल्ड इत्यादी इत्यादी चित्रे होती. आता नुसती नावं वाचली तरी इतर चित्रकार आणि व्हिस्लर ह्यांच्या दृष्टिकोनातील फरक ताबडतोब कळून येईल. या प्रदर्शनाचा एकंदर थाटही अनेक दृष्टींनी निराळा होता. रॉयल अकॅडमीच्या कुबट, कोंदट आणि अंधाऱ्या जागेपेक्षा या प्रदर्शनाची जागा प्रशस्त आणि अधिक प्रकाशाची होती. पोपटी आणि केतकी छटात रंगवलेल्या भिंतीवर लाल, दमस्क आणि व्हेल्वेटचे पडदे सोडलेले होते. छताचा रंग आकाशी निळा असून सबंध तारांगण त्यावर चित्रित करण्यात आलं होतं. प्रदर्शनाच्या मुख्य दिवाणखान्याचा हा थाट पाहून रेनेसान्सकालीन मेडिचीसच्या भव्य महालांची आठवण व्हावी. ग्रॉसवेनर गॅलरीजचे हे प्रदर्शन म्हणजे त्या वर्षीचा एक मोठा उत्सवच ठरले. कला प्रांतातील प्रख्यात टीकाकार आचार्य जॉन रस्किन ह्याने हे प्रदर्शन पाहावयास जाणे क्रमप्राप्तच होते. त्यात त्याच्या आवडत्या चित्रकारांची चित्रेही तेथे लावण्यात आलेली होती. बर्न जोन्सची चित्रे पाहताच ती अजरामर होतील असे भविष्य त्याने तेथेच वर्तवले. मिलास, वॅट्स ह्यांच्या चित्रांबद्दलही अनुमतीची मान डोलवीत असताच व्हिस्लरच्या चित्रांवर आचार्य जॉन रस्किनची नजर गेली आणि त्याचे पित्त खवळले. व्हिस्लरचा दृष्टिकोन समजून घ्यावयालाच रस्किन तयार नव्हता. त्यामुळे व्हिस्लरचे चित्रण तंत्रही त्याला मान्य नव्हते. हा रस्किन फोर्स क्लॅव्हिजेरा ह्या नावाचं मासिक काढीत असे. व्हिस्लरच्या चित्रण तंत्राबद्दल त्याने या मासिकात संदिग्धपणे पूर्वी टीकाही केली होती. परंतु ग्रॉसवेनर गॅलरीज मधील ह्या महत्वाच्या प्रदर्शनात आपल्या आवडत्या बर्न जोन्सच्या अमर कलाकृतींशेजारी व्हिस्लरची अक्षरशः विचित्र आणि विक्षिप्त नावांची चित्र लागलेली पाहताच त्याच्या अंगाचा तिळपापड झाला.
हे काय कला की सोंग? आयर्विंगचं पोर्ट्रेट म्हणे, अरेंजमेंट इन ब्लॅक. थेम्स नदीवरचं दृश्य म्हणे, हार्मनी इन ब्लू अँड सिल्वर. आणि हे काय? सबंध चित्रफलक गडद काळ्या रंगानं फासून त्यावर मध्येच भडक पिवळ्या रंगाचे कुंचले पुसल्यागत. हे काय आहे? फॉलिंग रॉकेट, नॉक्टर्न इन ब्लॅक अँड गोल्ड. आणि या फासटण्याची किंमत किती? 200 गिनी. निव्वळ थोतांड, अत्याचार, प्रामाणिक कलावंतांची बदनामी, कलातत्वांचा खून, दिवसा ढवळ्या लोकांच्या डोळ्यात धुळफेक, आणि तीही एका अशिक्षित आडदांड तोतयाकडून. फोर्स क्लॅव्हिजराच्या पुढच्या अंकात व्हिस्लरचं उघड उघड नाव घेऊनच रस्किनने त्याच्यावर टीका केली. फॉर मिस्टर व्हिस्लर्स ओन सेक, no less than for the protection of the purchaser, Sir Coates Lindsay ought not to have admitted into the gallery in which the ill-educated conceit of the artist so nearly approached the aspect of willful imposture. I have seen and heard much of cockney impudence before now, but never expected to hear a coxcomb ask 200 guineas for flinging a pot of paint in the public's face. व्हिस्लरही तथाकथित आचार्यांचा नक्षा उतरवण्याच्या संधीची वाटच पाहत होता. रस्किनने आपल्यावर व्यक्तिगत टीका केल्यामुळे आपल्या चित्रांच्या विक्रीवर परिणाम झाला असे कारण दाखवून त्याने रस्किनवर 1000 पाऊंडांच्या नुकसान भरपाईची फिर्यादच गुदरली. खटल्याच्या वेळी चित्रकार म्हणून व्हिस्लरची खरी किंमत इंग्लंडमध्ये फारच थोड्यांना कळली होती. चित्रण तंत्रातील त्याचा स्वतंत्रपणा, जिभेचा विलक्षण फटकळपणा आणि पोशाखातील तऱ्हेवाईकपणा यांमुळे चित्रकारापेक्षा एक वाह्यात व्यक्ती म्हणूनच त्याची ख्याती अधिक होती. हजरजबाबीपणामुळे मोठमोठ्या वाग्भटांना त्याने लोळवले होते. त्यावेळेचे तथाकथित चित्रकार, कला समीक्षक आणि प्री रॅफेलाइट कला मंडळ यांबद्दलची त्याची विक्षिप्त व निर्भीड मते जगजाहीर होती. रस्किनचे कला सिद्धांत आणि रॉयल अकॅडमी हे तर त्याच्या नेहमीच्या चेष्टेचे विषय होते. त्यातच कोणी अरे म्हटले की का रे म्हणून भांडायला उभे राहण्याची व्हिस्लरची वृत्ती. त्यामुळे रस्किनने टीकेचा पहिला वार करताच ते आव्हान स्वीकारून व्हिस्लरही द्वंद्वाच्या ईर्षेनेच पवित्र्यात उभा राहिला. या उलट रस्किन हा ऑक्सफर्डचा पदवीधर, प्रथितयश साहित्यिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न मनुष्य, ऑक्सफर्ड येथे कला विभागाचा तो आचार्य होता. ह्या बहुमानाच्या जागेवर त्याची एकमतानं निवड झालेली असून कला प्रांतातील कोणत्याही प्रश्नावर अधिकारवाणीनं बोलण्यास त्याच्या एवढी लायक व्यक्ती इंग्लंडातच काय परंतु युरोपमध्ये सुद्धा नाही अशी अनेकांची प्रामाणिक समजूत होती. आणि रस्किनही एखाद्या भाष्यकाराच्या आवेशानेच कला प्रश्नांवर बोलत अथवा लिहित असे. त्याचे लेखन आणि वक्तृत्व ह्या दोहोंची विलक्षण जरब लोकांवर होती. प्री रॅफेलाइट मंडळाचा तो मोठा आधारस्तंभ असून रॉयल अकॅडमीमध्येही त्याचे फार वजन होते. अनेक चित्रकारांचा तो आश्रयदाता होता. कला समीक्षक म्हणून त्याचा वचक एवढा दांडगा होता की आपले प्रामाणिक मतभेद सुद्धा उघडपणे बोलून दाखवण्याची कोणाचीही त्याच्यासमोर छाती होत नसे. रस्किन सांगेल तो कला सिद्धांत, म्हणेल ती कला, ठरविल तो महान चित्रकार, अशी परिस्थिती होती. असे असताना व्हिस्लर सारख्या एखाद्या भंपक वाह्याताने रस्किन सारख्या आचार्यांशी नुसता मतभेद तर सोडाच, परंतु प्रत्यक्ष 2 हात करण्यास उभे राहावे ही घटनाच त्या व्हिक्टोरियन जमान्यात अतर्क्य होती. कलेच्या इतिहासात बऱ्याच वर्षांनंतर अहंकारी समीक्षक व बेमुरवत कलावंत यांची गाठ पडलेली होती. प्रसिद्ध मल्लांची कुस्ती जाहीर व्हावी आणि ती बद्दल जसे लोकांमध्ये कुतूहल निर्माण व्हावे तसे कुतूहल ह्या खटल्यामुळे निर्माण झाले. चित्रकार मंडळातून, क्लबातून, साहित्यिकांच्या संभाषणातून, खाजगी पत्रव्यवहारातून या खटल्यासंबंधी चर्चा व्हायला लागली. वर्तमानपत्रांनी बाजू घेतल्या आणि वादविवाद सुरू झाले. साप्ताहिकातून विनोदी चुटके आणि कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. मासिकातून आणि वृत्तपत्रातून विनोदी व्यंगचित्रांचे तर पेव फुटल्यासारखे झाले. आपल्या अक्कडबाजपणामुळे
व्यंगचित्रकारांचे प्रेम व्हिस्लरने यापूर्वीच संपादन केलेले होते. या खटल्याच्या निमित्ताने त्यांना अधिकच चेव आला असल्यास नवल नाही. 25 नोव्हेंबर 1878 ह्या दिवशी खटला सुनावणीस निघाला. त्या दिवशी न्यायालय प्रेक्षकांनी गच्च भरले होते. न्यायालयातील साराच देखावा विचित्र होता. डोळ्यांना फडके बांधून हातात समतोल पारड्यांचा तराजू धरणारी ब्रिटिश न्याय देवता, माननीय न्यायाधीश, समाजातील अ ब क यांची स्पेशल ज्युरी, दोन्ही बाजूंचे नामांकित वकील, कलावंत वादी प्रतिवादींचे साक्षीदार आणि खटल्याची मौज बघण्याकरिता जमलेला प्रेक्षक वर्ग. कोणत्या गोष्टीचा निवाडा करण्याकरिता आपण जमलो आहो ह्यापैकी एकालाही कल्पना नव्हती. ब्रिटिश न्यायालयात अशा प्रकारचा हा पहिलाच खटला होता. काटेकोरपणाबद्दल सदैव दक्ष असलेली आंधळी न्याय देवता या खटल्यातील न्याय अन्याय नेहमीच्याच वजनांनी मापणार होती. प्रत्येक खटल्याच्या दोन्ही बाजू समजून घेऊन निपक्षपातीपणाने निवाडा करणारा न्यायाधीश ह्या खटल्यातील कोणतीच बाजू न समजता न्याय देणार होता, कारण कोणतीही बाजू समजणे हे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. खून अथवा घटस्फोटाचे किचकट खटले कौशल्याने लढवणाऱ्या वकिलांना कलातत्वांचा खून अथवा कलातंत्राशी घटस्फोट ह्या आरोपांचा अर्थच कळणे कठीण होते. आपल्या समोर ठेवलेले चित्र उलट आहे की सुलट आहे हे कळण्याची ज्यांची पात्रता नव्हती असे लोक स्पेशल ज्युरीवर असून चित्रकलेतील विशिष्ट तंत्राबद्दल बरे वाईट मत देण्याचा अधिकार त्यांना आता देण्यात आला होता. अर्धा अधिक तास घासाघीस केल्याशिवाय रोजची भाजी ज्यांनी कधी खरेदी केली नाही अशा अबकांना कलाकृतीची किंमत रुपया पैशामध्ये ठरवता येते असे गृहीत धरण्यात आलेले होते. साक्षीकरिता पुढे करण्यात आलेले चित्रकार हे खरोखरच कलावंत होते की कारागीर होते ह्याबद्दल संदेह होता. प्रतिवादी दुराग्रही व हुकुमशाही समीक्षक असूनही त्याची कैफियत एखाद्या सत्याग्रहीच्या अभिनिवेशात मांडली जात होती. उलट प्रतिभाशाली आणि स्वतंत्र प्रज्ञेचा चित्रकार निव्वळ चित्रण तंत्रातील स्वतंत्रतेमुळे आणि लौकिक वागणुकीतील तऱ्हेवाईकपणामुळे मुळात कलावंतच नाही असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि प्रेक्षक, एवढ्या मोठ्या जमावाने हजर असलेला प्रेक्षक वर्ग कोणत्याही एका कला तत्वाला पाठिंबा देण्याकरता आला नसून रस्किन आणि व्हिस्लर या दोन वाग्भटांच्या उलट तपासणीची आतषबाजी पाहून दोन घटका निव्वळ मौज करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी जमला होता. व्हिस्लरचे यथातथ्य शब्दचित्र रंगवणे ही एक अवघड गोष्ट आहे. त्याच्या उपलब्ध पोर्ट्रेट्सवरून त्याच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण कल्पना येणे कठीण आहे आणि ती येण्याकरिता आपल्याला त्याच्या व्यंगचित्रांकडे वळावे लागते. त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वावर तत्कालीन समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता की ही व्यंगचित्रे तत्कालीन वाङ्मयात व इतर कलात्मक आविष्कारात इतस्ततः विखुरलेली दिसतात. व्यंगचित्रकारांचा तो एवढा आवडता होता की त्याच्या आयुष्यातील बहुतेक महत्वाच्या घटनांवर मॅक्स बीरबॉम, डी मॉरियर, स्पाय, रोदेनस्टीन ह्यांसारख्या ख्यातनाम चित्रकारांनी आपले कुंचले चालवलेले आहेत. पॅरिसमध्ये विद्यार्थी दशेतला व्हिस्लर, लंडनमध्ये स्थायिक झालेला व्हिस्लर, कार्लाइलचा प्रसिद्ध पोर्ट्रेट तयार करीत असतानाचा व्हिस्लर, रस्किन विरुद्ध व्हिस्लर ह्या खटल्याच्या वेळी आपल्या न्यायालयात साक्षीकरिता उभा असलेला व्हिस्लर, बॅरोनेट विरुद्ध बटरफ्लाय ह्या दुसऱ्या खटल्याच्या वेळचा व्हिस्लर इत्यादी अनेक व्यंगचित्रे आज प्रसिद्ध आहेत. ह्या व्यंगचित्रांशिवाय तत्कालीन साहित्यात आणि रंगभूमीवर सुद्धा व्हिस्लरची व्यंगचित्र आढळतात. रोझेटीच्या कवितेत, ऑस्कर वाइल्डच्या निबंधात आणि टीकालेखात, डी मॉरियरच्या ट्रिल्बी या कादंबरीत, पंच मधल्या अनेक विनोदी चुटक्यात आणि प्रसिद्ध नट हेनरी आयर्विंग निर्मित फाउस्ट ह्या नाटकातील मेफिस्टोफिलिस या भूमिकेच्या रंगावृत्तीत. आयर्विंगचा मेफिस्टोफिलिस हा हा असं करून काहीसं कर्कशपणे रंगभूमीवर हसत असे. नटानं काढलेलं ते व्हिस्लरचं व्यंगचित्र आहे हे तत्कालीन प्रेक्षकांच्या ताबडतोब ध्यानात येईल.
विंचवाची लांब नांगी असलेले फुलपाखरू हे व्हिस्लरने स्वतःचे एक बोधचिन्ह तयार केले होते. एका अर्थाने ते त्याने स्वतःवर काढलेले व्यंगचित्र होते. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या मुख्य छटा अत्यंत कलात्मक संकेतांनी त्यात सूचित झालेल्या दिसतात. आपल्या प्रत्येक चित्रावर मोठ्या कटाक्षाने तो ते चित्रित करीत असे. आणि हे सारे पाहिल्यावर अथवा वाचल्यानंतर कोणती मूर्ती आपल्या समोर उभी राहते? काळ्या भोर केसातील पांढऱ्या केसांचा तुरेवाच झुपका प्रामुख्याने दिसावा म्हणून मुद्दाम कलती ठेवलेली डोक्यावरील पॅरिशियन उंच टॉप हॅट, प्रसन्न रुबाबदार चेहरा, जाड भुवयांखालून खोचकपणे हसणारे मिस्किल डोळे, उजव्या डोळ्यांवर चढवलेला मोनोकल, अंगाच्या सडपातळ बांध्यावर अगदी फिट बसणारा फ्रॉक कोट, लांब टोकदार बोटे असलेल्या नाजूक पंजावर चढवलेले रेशमी हातमोजे, हातात वाजवीपेक्षा जवळजवळ दुपटीने लांब बसलेली चांदीच्या मुठीची बारीक छडी आणि पायात काळ्या फितीचा बो असलेले टोकदार पंप शूज. हॅटचा गडद काळा, काळ्या भोर कुरळ्या केसांमधील तुऱ्याचा चंदेरी पांढरा, चेहऱ्याच्या नितळ फिकट गुलाबीमध्ये भुवयांच्या काळ्या कमानीखाली डोळ्यांचे 2 काळे ठिपके, मानेखाली असलेल्या टायचा गडद आकाशी निळा, अंगातील फ्रॉक कोटचा कबरा, हातमोजांचा फिकट पिवळा, तुमानीचा गडद तपकिरी व पायातील पंपशूजचा चमकदार काळा आणि ह्या साऱ्या रंगसंगतीत इतस्ततः खेळणाऱ्या हातातील बारीक छडीच्या वलयांचा धुसर पांढरा. रंगसंगतीतील या बारकाव्यांवर बेहद्द खुश होऊन स्वतः व्हिस्लरच्याच तोंडून उद्गार निघाले असते, बहुत अच्छे. रंग व रेषांच्या संगतीने एवढ्या चोखंदळपणे वेशभूषा करून आपल्याच तोऱ्यात काहीशा उडत्या चालीने रस्त्यावरून जाणारी व्हिस्लरची मूर्ती पाहणाऱ्याच्या मनात फुलपाखरांचीच कल्पना उभी करी. आणि तीच मूर्ती हा कोण? ऑस्कर वाईल्ड. दुसऱ्याची मतं आपलीच म्हणून दडपून सांगण्याचं धाडस फक्त तोच करू शकतो. कोण? रस्किन. तो महान कला समीक्षक आहे व गाढा अर्थशास्त्रज्ञ आहे. परंतु अर्थशास्त्रज्ञ त्याला कला समीक्षक समजतात आणि चित्रकार त्याला अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतात. बिचारा रस्किन. काय? मी कोण हे तुम्ही ओळखत नाही? नक्कीच तुम्ही कोणत्या तरी रॉयल अकॅडमीचे सभासद आहात. इत्यादी इत्यादी मतं जेव्हा काहीशा कर्कश आवाजात ही मूर्ती निर्भीडपणे गरजून सांगे, तेव्हा ह्या फुलपाखराच्या पंखाखाली असलेल्या जहाल विषारी नांगीची प्रचिती येऊन फुलपाखराची ही जातच निराळी आहे याची ही जाणीव होई. व्हिस्लरची जातच वेगळी होती. जन्मानं तो अमेरिकन होता, कलाधर्मानं तो फ्रेंच होता आणि वृत्तीने मात्र इंग्लिश होता. व्हिस्लर घराणे हे मूळचे इंग्लंड मधले, परंतु काही योगायोगानं व्हिस्लरचे पूर्वज अमेरिकेला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. लष्करी पेशा व विनोद बुद्धी हे या घराण्याचे पिढीजात गुण. मोठा थट्टेखोर माणूस असे व्हिस्लरच्या एका पूर्वजाचे सॅम्युअल पेपीजने वर्णन केल्याचे आढळते. या पिढीजात गुणाचा व्हिस्लरमध्ये पूर्ण विकास झाल्याचे दिसते. त्याच्या विनोद बुद्धीची आणि हजरजबाबीपणाची अगदी लहान वयात सुद्धा अनेक उदाहरणे दाखवता येतील. 10 जुलै 1834 रोजी जिमी व्हिस्लरचा जन्म अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स संस्थानात लोवेल येथे झाला. व्हिस्लरचे वडील अमेरिकन लष्करात मेजरच्या हुद्द्यावर असून शिवाय इंजिनिअरिंगचा खासगी व्यवसायही करीत. लष्करी पेशापेक्षा इंजिनियरचा धंदाच अधिक किफायतशीर वाटून त्यांनी लष्करी पेशाला रामराम ठोकला. इसवी सन 1842 मध्ये रशियाच्या झारने सेंट पीटर्सबर्ग ते मॉस्को हा रेल्वे रस्ता बांधण्याकरिता व्हिस्लरच्या वडिलांस बोलावले आणि सारे व्हिस्लर कुटुंब सेंट पीटर्सबर्ग येथे गेले. 5 वर्षेपर्यंत रशियाच्या बादशहाचे पाहुणे म्हणून अगदी सरंजामी इतमामात व्हिस्लर कुटुंब सेंट पीटर्सबर्गला राहत होते. जिमी व्हिस्लर यावेळी 9 वर्षांचा असून इतर शालेय शिक्षणाबरोबर चित्रकलेचे प्राथमिक धडे घेण्यासही त्यांनी येथेच सुरुवात केली. रशियन राजधानीचे बादशाही वैभव, तेथील सरंजामी वातावरण यांचा तर त्याच्या बालमनावर परिणाम झालाच, परंतु त्याही पेक्षा अमेरिकेहून अगदीच भिन्न असलेल्या विशिष्ट रशियन निसर्ग शोभेचा ठसा
त्याच्या मनावर कायम उमटला. विशेषतः सायंकाळच्या संधी प्रकाशात धुक्याच्या नीलधूसर तलम वस्त्रात गुरफटलेल्या नेव्हा नदीच्या काठावरील ह्या रशियन राजधानीला काही निराळेच सौंदर्य प्राप्त होई. झारचे प्रचंड राजवाडे, सरदार सरंजामदारांचे मोठमोठे इमले व डेरेदार घुमटांची विचित्र भव्य प्रार्थना मंदिरे, ह्या साऱ्यांचा दिवसा उजेडी जाणवणारा वृक्ष भव्यपणा संधी प्रकाशातील वातावरणाच्या धूसर आवरणात एखाद्या यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणे विलीन होऊन सारा देखावा अनेक सूक्ष्म संवादी रंगच्छटांचा एक भव्य रंगबंध असल्याचा भास होई. वादी संवादी सुरांच्या मेळीने संगीतामध्ये ज्याप्रमाणे श्रुती मनोहर बंध निर्माण व्हावा, त्याचप्रमाणे वादी संवादी रंगांच्या मेळीने दृष्टी मनोहर चित्रबंध निर्माण करणारे ते दृश्य एक प्रकारचे रंगसंगीत वाटे. अत्यंत संस्कारक्षम वयात हे रंगसंगीत व्हिस्लरने रोज पाहिले होते. हे लक्षात घेतले म्हणजे त्याच्या नंतरच्या आयुष्यात गाजलेल्या थेम्स नदीवरच्या निशादृश्यांच्या चित्रण तंत्रावर अधिक प्रकाश पडतो. लंडन जवळील थेम्सच्या सौंदर्याचा शोध व्हिस्लरने प्रथम लावला खरा, परंतु या शोधाची पूर्वतयारी अभावितपणे रशियातील नेव्हा नदीच्या काठी झाली होती. आपला जन्म सेंट पीटर्सबर्ग येथे झाला असे व्हिस्लर कधी कधी सांगे. त्याच्या मागचे रहस्य बहुधा हेच असावे. व्हिस्लरचे वडील एकाएकी वारल्यामुळे व्हिस्लरची आई मुलांना घेऊन अमेरिकेस परत आली. ही बाई अत्यंत कडक धार्मिक वृत्तीची होती. सर्वांनी रोज बायबल वाचलेच पाहिजे व कडकडीत साबाथ पाळलाच पाहिजे असा तिचा नियम असे. जिमी हा तिचा त्यातल्या त्यात लाडका, त्यातच त्याची प्रकृतीही लहानपणी काहीशी नाजूकच होती. तेव्हा चर्चमध्ये क्युरेट होऊन धर्मकार्यासारख्या कमी दगदगीच्या कामात त्याने आयुष्य घालवावे अशी तिची प्रामाणिक इच्छा. म्हणून तिने त्याला एका पाद्र्याच्या शाळेतही घातले. परंतु जात्याच विनोदी आणि खोडकर वृत्तीच्या जिमीला चर्चमधील गंभीर वातावरण पसंत पडणे शक्य नव्हते. चित्र काढण्याचा सराव त्याने चालूच ठेवला होता. शिक्षक पाद्र्यांचे व्यंगचित्र काढून त्याने आपल्या सहाध्यायांची खूपच करमणूक केली. परंतु यामुळेच त्याला शाळेतून घालवून देण्यात आले. चर्चमध्ये चित्रकलेला आजपर्यंत कितीही मोठा आश्रय मिळाला असला तरी व्यंगचित्रकलेचे पाखंड धर्मसंस्थांनी तेवढ्याच कटाक्षाने चर्चच्या आवाराबाहेर ठेवले होते व आहे. घराण्याचा लष्करी पेशा लक्षात घेऊन जिमीने क्युरेट नाही तर निदान कॅडेट तरी व्हावे या उद्देशाने त्याला अमेरिकेतील वेस्ट पॉइंटच्या प्रसिद्ध लष्करी शाळेत घालण्यात आले. परंतु येथेही पिढीजात लष्करी तत्व मान्य असले तरी वेस्ट पॉइंटची कडक शिस्त, ठराविक गणवेश आणि वृक्ष कवायती यांचा तपशील सांभाळणे कठीण होते. लष्करी अकॅडमीच्या हडेलहप्पी शिक्षण क्रमात व्यक्ती स्वातंत्र्याला व विनोद बुद्धीला कोठेच वाव नव्हता. काही आकडू अधिकाऱ्यांची व्यंगचित्रे काढून व लष्करी परीक्षकांच्या ठोकळेबाज प्रश्नांना विनोदी उत्तरे देऊन अकॅडमीच्या ओसाड वातावरणातही रंगत भरण्याचे व्हिस्लरने अनेक प्रयत्न केले, परंतु पुन्हा तेच नडले. धर्मसंस्था काय किंवा लष्करी संस्था काय, स्वतंत्र बुद्धीचे व विनोदाचे दोघांनाही सारखेच वावडे असते. कोर्स पुरा न करताच जिमीला अकॅडमी सोडावी लागली. परंतु या अवधीत वेस्ट पॉइंटचे शिलेदारी तत्व मात्र त्याने आपल्या अंगी पुरेपूर बाणवले आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत हा शिलेदारी बाणा कायम ठेवला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असताना सुद्धा त्याचे धैर्य कधी खचले नाही अथवा विनोद बुद्धी मंदावली नाही. आपल्या कला तत्वाकरिता अतिरथी महारथींशी सामना देताना त्याने कधी मानही वाकवली नाही. वेस्ट पॉइंटच्या संपूर्ण शिक्षणाचे सारतत्व यापेक्षा अधिक ते काय होते. वेस्ट पॉइंट सोडल्यानंतर जिमीने आणखी 1-2 ठिकाणी नोकऱ्या धरल्या, परंतु स्वभावातील विक्षिप्तपणामुळे त्याही सोडाव्या लागल्या. ह्याच सुमारास हेनरी मर्जरची लव्ही द बोहेम ही कादंबरी त्याच्या वाचनात आली आणि मर्जरने रंगविलेले पॅरिसच्या लॅटिन क्वार्टर मधील कलावंतांचे कलंदरी जीवन त्याला एकदम पसंत पडले. सर्वसाधारण सामाजिक शिष्टाचारांच्या ढोंगापासून अलिप्त असलेले वातावरण, विक्षिप्त परंतु प्रतिभाशाली कलावंत, बेफिकीर आनंदी विद्यार्थी, कॅफेमधील धुंद वातावरणात निरनिराळ्या कला व साहित्य प्रश्नांवर होणारे वादविवाद, नृत्यगृहातील नाचगाणी,
सुंदर सुंदर मॉडेल्सचे साहचर्य आणि साऱ्यांचीच बेहोश कलंदरी आनंदी वृत्ती. कोणत्याही तरुणाला आकर्षण वाटावे असे जीवन होते ते. व्हिस्लरला पाहिजे असलेली गोष्ट अखेर मिळाली. तत्व आणि तपशील यांचा संपूर्ण मेळ या बोहिमियन जीवनात होणार याबद्दल त्याला शंका नव्हती. चित्रकार होण्याकरिता पॅरिसला जाण्याचा आपला निश्चय त्यांनी जाहीर केला. 1855 साली वयाच्या 21व्या वर्षी व्हिस्लर पॅरिसला आला. ड्युमाच्या कादंबरीत डार्टा ज्या वयात आणि ज्या उमेदीने नाव काढण्याकरता पॅरिसला येतो, जवळजवळ त्याच वयात आणि त्याच उमेदीने व्हिस्लरनेही पॅरिसमध्ये पाऊल ठेवले. तोच आशावाद, तीच गुर्मी आणि तीच धडाडी. फक्त तलवारीऐवजी तलवारीप्रमाणेच चौफेर चालणारी फटकळ जीभ, एवढाच काय तो या दोन शिलेदारांमधला फरक. कलावंतांच्या या मक्केत व्हिस्लर 5 वर्षे होता. या विद्यार्थी दशेत त्याच्यावर कोणते संस्कार झाले, कोणत्या कला संप्रदायांचा त्याच्या मनावर पगडा बसला व 5 वर्षांनंतर कोणत्या कला तत्वांचा त्याने पुरस्कार केला, हे समजण्यासाठी 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील युरोपीय कलेच्या प्रेरणा काय होत्या हे पाहिले पाहिजे. आणि ह्या प्रेरणांचे महत्व लक्षात येण्याकरिता मध्ययुगापासून तो 19व्या शतकापर्यंतच्या युरोपीय कलेच्या इतिहासाचा धावता आढावा घेणे थोडेसे विस्तारभय पत्करूनही आवश्यक ठरते. मध्ययुगात धर्मसंस्था ही अत्यंत प्रबळ संस्था होती. युरोपची राजकीय विभागणी निरनिराळ्या सरंजामदारांमध्ये झाली असली तरी या सर्वांवर हुकूमत चालवणारी धर्मसंस्था हीच खरी सार्वभौम सत्ता होती. मध्ययुगीन समाजात धर्मसंस्थेतील अधिकाऱ्यांखेरीज जवळजवळ सारेच अशिक्षित असल्यामुळे समाजाच्या बौद्धिक जीवनाचे नेतृत्व धर्मसंस्थेकडे येऊन धर्मगुरू हे समाजाचे लौकिक व पारलौकिक जीवन नियंत्रित करणारे एकमेव सत्ताधीश बनले. सरंजामी राजे, शेतकरी, व्यापारी, कलाकार हे समाजाचे घटक या सर्वंकष सत्तेचे पाईक असून तिच्या अनुज्ञेनेच या साऱ्यांचे व्यवहार चालत. आकाशातील देवाच्या राज्याचे नागरिक होणे हे प्रत्येकाचे जीवन ध्येय होते. धर्मगुरू हे आकाशातील राज्याचे पृथ्वीवरील प्रतिनिधी असे समजण्यात येऊन आकाशातील राज्याचा परवाना त्यांच्या मार्फतच मिळू शकतो अशी साऱ्यांची श्रद्धा होती. समाजातील सारे घटक धर्मसंस्थेच्या अभिवृद्धीकरिता अहोरात्र झटत असत ते या श्रद्धेमुळेच. समाजाची धर्मसंस्थेवरील ही असाधारण श्रद्धा कायम ठेवून आपले महात्म्य वाढविणे धर्मगुरूच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते व तत्कालीन कलावंतांना हाताशी धरून त्यांनी आपला हा कार्यभाग साधला. मध्ययुगातील गॉथिक प्रार्थना मंदिरे म्हणजे मध्ययुगीन कलावंतांनी धर्मगुरू प्रणित आकाशातील राज्याच्या अदृश्य व अमूर्त वैभवाला दिलेले दृश्य व मूर्त स्वरूप होय. मध्ययुगीन समाजाच्या जीवनविषयक जाणीवांचे शिल्पग्रंथ असा त्यांचा आज आपण उल्लेख करतो. शिल्प, चित्र, संगीत आणि साहित्य या सर्व कलांचा हा अत्युच्च आविष्कार पाहून आधुनिक मनही स्तिमित होते. मग मध्ययुगीन अशिक्षित भाबड्या मनावर त्यांचा किती खोल परिणाम होत असेल याची वाचकांनी कल्पना करावी. उपरी निर्दिष्ट जीवनविषयक दृष्टिकोन आपल्या कलाकृतीतून चित्रित करणे हे मध्ययुगीन कलाकाराचे ध्येय निश्चित होते. धर्मसंस्था ही त्याची आश्रयदाती असून प्रार्थना मंदिरे, मठ आणि आश्रम यांच्या भिंती, छते, खिडके आणि दरवाजे हे त्याचे कार्यक्षेत्र होते. चित्रीकरणाचे विषय आणि तंत्र यासंबंधीचे धर्मसंस्थेचे धोरण आणि नियम स्पष्ट असून चित्रणातील सांप्रदायिक संकेत व विशिष्ट भावनांचे आविष्कार याबद्दल ती अत्यंत जागरूक असे. एवढी बंधने मान्य करून चित्रण करणारा मध्ययुगीन कलावंत एखाद्या गुलामाच्या लाचारीने कलाकृती निर्माण करीत असावा असे आज वाटण्याचा संभव आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. समाजाच्या इतर घटकांप्रमाणेच कलावंतही मुमुक्षुच होता आणि त्यावेळेच्या समाजाची सर्वश्रेष्ठ जीवनमूल्ये धर्मभावनेतच अभिप्रेत असल्यामुळे अन्य विषय अथवा अन्य तंत्र पद्धती यांची जाणीवच त्या कलावंताला नव्हती. त्यामुळे त्याची कलाकृती ही जुलमाचा रामराम न ठरता धर्मप्रचारक, सरंजामदार अथवा शेतकरी ह्या मुमुक्षूंप्रमाणेच कलावंताने आपल्या परीने केलेली ती प्रार्थना होती. चित्रविषयावरील कलावंताची स्वयंप्रेरित श्रद्धा
ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी विसरून चालणार नाही. धर्म भावनेच्या वर्चस्वामुळे मध्ययुगीन चित्रकलेचे स्वरूप अक्षरशः अलौकिक होते. लौकिक गोष्टी त्यात कटाक्षानं टाळण्यात येत. त्यात व्हर्जिन मेरी होती, मेरीसह लहानगा ख्रिस्त होता, देवदूत होते, देवत्व पावलेले अनेक संत होते, परंतु मनुष्याला मनुष्य म्हणून त्यात कोठेही स्थान नव्हते. निसर्गाचे स्वरूपही अलौकिकच होते. चित्रातील व्यक्ती व निसर्ग यांचे चित्रण एक प्रकारच्या कडव्या सोवळेपणाने केलेले असे. रंग, रेषा आणि भावना ह्यातील लालित्य कटाक्षाने टाळलेले असे. अनॅटमी, पर्स्पेक्टिव्ह व कॉम्पोजिशन यांचा शोध अजून लागावयाचा होता खरा, परंतु तो जरी लागला असता तरी प्रकृतीच्या या मायावी गुणांचा वापर त्या चिरंतनाच्या चित्रणात कितपत करण्यात आला असता याबद्दल शंका आहे. छापण्याच्या कलेचा शोध, शिक्षणाचा प्रसार, बौद्धिक पुनरुत्थान, पुरातन ग्रीक आणि रोमन संस्कृतीचे संशोधन या गोष्टींनी 15व्या शतकात सारा मनूच पालटला. श्रद्धा व ज्ञान याकरिता मध्ययुगीन मनुष्य धर्मसंस्थेवर अवलंबून असे, परंतु शिक्षणाच्या प्रसाराने धर्मसंस्थेच्या या सार्वभौमत्वाला चांगलाच हादरा दिला. पुरातन संस्कृतीच्या संशोधनाने व शास्त्रीय ज्ञानाच्या स्वतंत्र अभ्यासाने साचेबंद मध्ययुगीन जीवनात नव्या जाणीवांची भर पडू लागली. पारलौकिकावर खिळलेली दृष्टी ऐहिकाकडे वळली. ग्रीक व रोमन संस्कृतीतील ऐहिक जीवनाचे आदर्श डोळ्यांसमोर उभे राहून मध्ययुगीन विरक्त अपरिग्रही मन या संस्कृतीतील आसक्त मानवतावादाने मोहित झाले. शास्त्रीय ज्ञानाच्या स्वतंत्र अभ्यासाने आत्मविश्वास निर्माण झाला. मनुष्य सर्व काही करू शकतो, प्रयत्न केल्यास तो देवा एवढा मोठा होऊ शकतो, असे रेनेसान्स कालीन मनुष्य म्हणू लागला. देवा एवढे मोठे होण्याचा मनुष्याचा प्रयत्न हाच रेनेसान्स कालीन व रेनेसान्स नंतरच्या 300 वर्षातील कलाकृतींचा सर्वसाधारण विषय आहे असे दिसून येईल. बौद्धिक पुनरुत्थानामुळे धर्मसंस्थेची पत कमी झाली व धर्मसत्तेचे जू भिरकावून युरोपीय सत्ताधीश आपापल्या राज्यात सर्व सत्ताधारी झाले. नवीन मानवतावादाचे व शास्त्रीय ज्ञानाचे ते मोठे आधारस्तंभ बनले. कलावंतांचे ते नवीन आश्रयदाते झाले व आत्तापर्यंत धर्मसंस्थेकरिता राबणारी कला यापुढे राजसत्तेच्या ऐहिक ऐश्वर्याचा दिमाख चित्रित करू लागली. भव्य राजवाडे, मोठमोठ्या सार्वजनिक इमारती यांच्या भिंतींवर आणि छतांवर राज्यारोहण, राजदरबार, लग्न समारंभ व स्वारी शिकारी यांचे प्रसंग चित्रित होऊ लागले. कलावंतांच्या या नव्या आश्रयदात्यांच्या व्यक्तिचित्रणातून पोर्ट्रेट पेंटिंगची एक कला जन्माला आली. सत्ताधीशांचा देवा एवढा मोठेपणा जाहीर करण्याच्या अनेक प्रकारांपैकी तो एक प्रकार होता. 16व्या शतकातील फ्रान्सचा राजा 14वा लुई हे याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून दाखवता येईल. 14वा लुई हा देवा एवढा मोठा झाला, एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष देव झाला. काळाची पावले ओळखून धर्मसंस्थांनीही मानवतावाद व शास्त्रीय ज्ञान यांचा पुरस्कार केला व रेनेसान्सकालीन धार्मिक कलेचे स्वरूप पालटले. ख्रिस्त, व्हर्जिन मेरी आणि इतर संत ही सारी माणसे होती हे ओळखून त्यांचे चित्रण होऊ लागले. रंग, रेषा व भावना यातील पूर्वीचा सोवळेपणा जाऊन चित्रातील व्यक्ती माणसासारख्या दिसू लागल्या आणि वागू लागल्या. ख्रिस्त, व्हर्जिन मेरी यांच्या बरोबर माणसालाही चित्रांच्या चौकटीत स्थान देण्यात येऊ लागले. एवढेच नव्हे तर ही माणसे हळूहळू आकारात व महत्वात शेजारच्या देवांशी स्पर्धा करू लागली. होलबेनने आपल्या चित्रात ही माणसे व्हर्जिन मेरी एवढी काढलेली आहेत आणि रुबेन्स या चित्रकाराने त्याच्याही पुढे जाऊन आपल्या एका चित्रात तर व्हर्जिन मेरीच्या जागी स्वतःच्या पत्नीचीच यथातथ्य आकृती चित्रित केलेली आहे. मध्ययुगात ही कल्पनाच असह्य झाली असती. देवाशी स्पर्धा करणाऱ्या मानवी महत्वाकांक्षेचे हे चित्रण कलेच्या इतिहासात मोठे सूचक ठरते. मनुष्याबरोबरच निसर्गही हळूहळू आपले अस्तित्व दाखवू लागला. केवळ निसर्गाचे चित्रण हे मध्ययुगात पाखंड ठरले असते. मध्ययुगात शेवटी निसर्ग चित्रणाचे प्रयत्न होऊ लागले, परंतु त्यात सुद्धा कोपऱ्यात मेरी, ख्रिस्त अथवा कुठला तरी संत यांच्या लहान आकृती घालून कलावंताला आपल्या निसर्ग चित्रणाला अर्थ द्यावा लागे. नव्या जाणीवांनी ही परिस्थिती बदलली
व पार्श्वभूमीला नाममात्र असलेल्या निसर्गाचे चित्रणही आस्थेवाईकपणाने होऊ लागले व 18व्या शतकात निसर्ग हा स्वतंत्र चित्रणाचा विषय बनला. मोठमोठ्या सत्ताधीशांप्रमाणेच निसर्गाच्या वैभवाचेही भव्य चित्रण होऊ लागले. सत्य, शिव व सौंदर्य यांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजेच निसर्ग असे समजण्यात येऊ लागले. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात सूर्य हा देव आहे असे म्हणणाऱ्या टर्नरने पृथ्वी, आकाश, वायू, तेज व पाणी इत्यादी पंचमहाभूतांचे केलेले स्वतंत्र चित्रण पाहिले की इतरांप्रमाणे निसर्गही देवा एवढा मोठा झाल्याचे स्पष्ट होते. रेनेसान्स नंतरची 3 शतके हा युरोपीय चित्रकलेच्या इतिहासात अत्यंत वैभवाचा कालखंड होय. तैल रंगात चित्रण करण्याचा महत्वाचा शोध ह्याच कालखंडात लागला. अनॅटमी, पर्स्पेक्टिव्ह व कॉम्पोजिशन यांचा शास्त्रीय वापर करून नैसर्गिक चित्रण तंत्राचे उच्चांक याच काळात गाठण्यात आले. तत्कालीन समाजाची कलात्मक जाणीव व तिचा पुरेपूर आविष्कार करण्याचे तंत्र यांचे एवढे मनोहर साहचर्य यापूर्वी व यापुढे कधीच घडले नाही. या कालखंडातील कला जेवढी वैयक्तिक होती तेवढीच सामाजिकही होती. व्यक्ती व समष्टी यांच्या कलात्मक जाणीवांचा समन्वय असलेला हा कालखंड युरोपियन चित्रकलेच्या इतिहासात अत्यंत वैभवशाली ठरतो. इसवी सन 1793 मध्ये फराशांनी राजा मारला व सारी राजवट कापून काढून समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यांची द्वाही सर्व युरोपभर फिरवली. जुलमी राजवटीखाली चिरडला जाणारा सामान्य माणूस स्वतंत्र झाला. आतापर्यंत त्याच राजवटीच्या आश्रयाखाली असलेला कलावंतही निराळ्या अर्थाने स्वतंत्र झाला, परंतु त्याआधी तो पोरका झाला. मध्ययुगीन व रेनेसान्स काळातील कलावंतांना मिळणारा धर्मसंस्थांचा आश्रय केव्हाच नाहीसा झाला होता. मध्ययुगीन कलावंत हा चित्र व शिल्प इत्यादी कलांबरोबर धातुकाम, फर्निचर, टेपेस्ट्रीज इत्यादी औद्योगिक कलातही वाकबगार असे. त्यामुळे धर्मसंस्थेप्रमाणे समाजसंस्थेचाही त्याला आश्रय मिळे. रेनेसान्स नंतर राजसत्तेच्या आश्रयाला गेलेल्या कलावंतांचा समाजातील औद्योगिक कलांशी असलेला संबंध हळूहळू कमी होऊन 18व्या शतकात तो पूर्णपणे राजे व सरंजामदार यांच्या एकमेव आश्रयावरच जगू लागला होता. फ्रेंच राज्यक्रांतीने हा आश्रय नाहीसा करताच गेली 500 वर्षे अत्यंत लाडात व वैभवात वाढलेला कलावंत एकाएकी पोरका झाला. फ्रेंच राज्यक्रांतीने मनुष्याच्या सामाजिक महत्वात जसे स्थित्यंतर घडवून आणले, त्याचप्रमाणे वैज्ञानिक संशोधनाच्या प्रगतीने सृष्टीच्या दृश्य स्वरूपावरही नवा प्रकाश पडू लागला. या प्रकाशात सभोवतालच्या सृष्टीला निराळाच अर्थ येऊन प्रत्यही नव्या कलात्मक जाणीवा जन्मास येऊ लागल्या. राज्यक्रांतीच्या धमालीत चिडलेल्या क्रांतिवादी समाजाने जुन्या राजवटीतील प्रसिद्ध चित्रकार अँटॉन वाशू याच्या चित्रावर दगडफेक केली असा दाखला मिळतो. सांकेतिक अर्थाने ही दगडफेक गेली 500 वर्षे प्रचलित असलेल्या आणि आता जीर्ण झालेल्या कलात्मक जाणीवांवर व संकेतांवर होती. 19व्या शतकाच्या सुरुवातीस सारे जगच नव्याने जन्माला आल्यासारखे होते. व्यक्ती, समाज व निसर्ग यांच्या संबंधीच्या नव्या जाणीवा निर्माण होऊन चित्रणाच्या विषयात बदल झाला होता आणि या नव्या जाणीवांचा प्रामाणिक आविष्कार करण्यास कला प्रांतातील जुने संकेत व जुने तंत्र अपुरे अथवा चुकीचे ठरवून कॉम्पोजिशन, रंग, रेषा, पर्स्पेक्टिव्ह, अनॅटमी इत्यादी गोष्टींच्या रूढ तंत्रात बदल करणे जरुरीचे होते. या नव्या जाणीवांचा नव्या तंत्राने आविष्कार करण्यास कलावंताने आपला चित्रफलक तयार केला, परंतु या नव्या आविष्काराची भूमिका समजून घेऊन नव्या कलेची कदर करणारा वर्गच समाजात शिल्लक उरला नव्हता. या नव्या जाणीवांना इमान व निष्ठा अर्पण केलेल्या 19व्या शतकातील कलावंताला आपल्या कला तत्वांकरिता कलेच्या इतिहासात आजपर्यंत कधीही न आलेल्या काही विचित्र गोष्टींशी सामना देण्यासाठी उभे राहावे लागले. ह्या गोष्टी म्हणजे चित्रकला संस्था, कला समीक्षक आणि बहुजन समाज ह्या होत. 14व्या लुईच्या कारकिर्दीत राजसत्तेच्या उदार आश्रयाखाली चित्रकला संस्था निर्माण करण्यात आल्या. राजसत्तेच्या जमान्यात कलावंताला असलेल्या तिच्या पाठबळामुळे या संस्था व कलावंत यात मतभेद झाला तरी विशेष खटका उडत नसे.
परंतु राजसत्ता दुबळी होताच ह्या कला संस्थांना जोर चढून कला प्रांतातील सर्वाधिकार आपल्याकडे असल्याचा दावा त्या मांडू लागल्या. वर्षातून एक अथवा अनेक प्रदर्शने भरवून कला प्रांतातील आदर्श ठरवण्याचा अधिकार त्या गाजवू लागल्यामुळे देशातील साऱ्या कलावंतांचे भवितव्य या संस्थांच्या हाती आले. या संस्थांतून बहुतांशी खऱ्या कलावंतांपेक्षा सनातनी वृत्तीच्या कारागिरांचाच भरणा अधिक असल्यामुळे तत्कालीन नव्या कलात्मक जाणीवांबद्दल त्यांचा व प्रतिभाशाली कलावंतांचा झगडा अपरिहार्य असे. ह्या संस्थांची प्रदर्शने ही कलावंतांना आपली कला लोकांसमोर मांडण्याचे एकमेव माध्यम होते आणि ह्या प्रदर्शनात मांडावयाच्या कलाकृतींची निवड करण्याचा अधिकार सर्वस्वी या संस्थांकडे असल्यामुळे संस्था व कलावंत यांचे झगडे नेहमीच तीव्र स्वरूपाचे होत. 19व्या शतकात ह्या संस्था व प्रतिभाशाली कलावंत यांचे नाते जवळजवळ अहिनकुलवत होते असे म्हटले तरी चालेल. कला संस्था विरुद्ध कलावंत या झगड्यातून वर्तमानपत्रांनी कला समीक्षक जन्मास घातला. कला संस्थांनी भरलेल्या प्रदर्शनातून दिसणाऱ्या कलात्मक आविष्कारातील अधिक उणे चांगले वाईट दाखवून बहुजन समाजाला योग्य ते मार्गदर्शन करणे ही कला समीक्षकाची तात्विक भूमिका. परंतु सारेच समीक्षक ही भूमिका बजावण्याच्या योग्यतेचे असतच असे मात्र नव्हते. काही कला समीक्षक खरोखरच कलाभिज्ञ असत हे खरे, परंतु काही कलाभिज्ञतेचा आव आणणारेही असत. काही प्रामाणिक परंतु चुकीच्या कला तत्वांचा पुरस्कार करणारे दुराग्रही असत, तर कित्येक अनभिज्ञही असत. परंतु वर्तमानपत्रांच्या पाठबळामुळे लोकमत बनवण्याचे सामर्थ्य हाती असल्यामुळे 19व्या शतकातील कला समीक्षक, तो कोणत्याही योग्यतेचा असो, हा समीक्षक ही एक अत्यंत महत्वाची आणि प्रबळ संस्था झाली. चित्रकला संस्थांप्रमाणे कोणत्याही कलावंताचे भवितव्य ठरवणे हा समीक्षकांच्या मर्जीचा प्रश्न झाला. अहंकारी अथवा अनभिज्ञ समीक्षकांची दोन हात करणे हे गेल्या शतकातील कलावंतांचे जवळजवळ गृहीत कर्तव्य झाले होते. गेल्या शतकातील कलावंतास अहर्निश जिच्याशी झगडावे लागले अशी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बहुजन समाज. बहुजन समाज हा अनेक डोक्यांचा व असंख्य हातांचा एक प्रचंड विक्षिप्त प्राणी आहे. अनेक परस्पर विरुद्ध गोष्टींचे मिश्रण त्याच्या स्वभावात झालेले दिसते. अनेक डोकी असूनही त्याच्या साऱ्या प्रेरणा तर्कापेक्षा भावनेवर अधिष्ठित झालेल्या असतात. अनेक हात असूनही कार्यक्षमतेत मात्र तो कमालीचा सुस्त व लहरी आहे. प्रचंड शक्ती जवळ असूनही प्रगतीच्या बाबतीत भित्रा व सनातनी आहे. लवकर न चिडणारा असा वाटला तरी प्रकृतीने सौम्य नाही व उग्र प्रकृती असूनही दीर्घद्वेषी नाही. तो जे करतो ते बरोबर आहे असे खोटेच सांगणारास त्याच्या विशाल मनाच्या औदार्याचा अमाप फायदा घेता येईल, परंतु त्याची चूक दाखवण्याचा कोण्या सत्यप्रियाने प्रयत्न केल्यास त्याच्यासारखा क्षुद्र मनाचा, हलक्या कानाचा, हेकेखोर व निर्दय शत्रू मिळणे कठीण. जी गोष्ट करण्याची अथवा पाहण्याची त्याला सवय नाही ती गोष्ट तो सुतराम करणार नाही आणि ती करण्याची त्याच्यावर सक्ती झाल्यास आपले उग्र स्वरूप प्रगट करून सक्ती करणाऱ्यास नामशेष करण्याच्या गर्जनांनी सारे वातावरण दणाणून काढी. परंतु तो लहरीही एवढा आहे की ह्या प्रतिज्ञा नेटाने पार पाडण्याचा त्याचा उत्साहही फार काळ टिकत नाही आणि स्वभावातील विसराळूपणामुळे ज्याच्यावर आज त्याने शस्त्र धरलेले आहे त्याच्यावरच कालांतराने मायेची पाखर घालावयासही तो मागे पुढे पाहणार नाही. 19व्या शतकापूर्वी बहुजन समाजाचा व कलावंताचा प्रत्यक्ष संबंधच फारसा येत नसे. त्यामुळे त्याच्या पसंती नापसंतीची क्षिती अथवा रागलोभाची भीती बाळगण्याचे त्याला कधीच कारण नसे. परंतु यापुढे बहुजन समाजाला डावळणे हे त्याला अशक्य होते. किंबहुना अतःपर हा बहुजन समाजच त्याचा आश्रयदाता होणार होता. परंतु हा आश्रय मागून मिळणार नव्हता, तर त्याकरिता त्याला झगडावे लागणार होते. समता आणि स्वातंत्र्य यांचे पहिले तुफान वारे प्यायलेल्या 19व्या शतकातील बहुजन समाज ही एक अजब चीज होती. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच तत्वज्ञान, विज्ञान, शास्त्र, कला इत्यादी विषयांवरही मत देण्याचा आपल्याला अधिकार आहे अशी त्याची भावना होती. या बहुजन समाजातही औद्योगिक क्रांतीने गबर होत चाललेला नवधनिकांचा मध्यम वर्ग हा प्रामुख्याने वरचढ होता. संपत्तीच्या जोरावर समाजाचे नेतृत्व काबीज करून
राजकीय नेतृत्वाबरोबरच समाजाच्या सर्व अंगोपांगांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास त्याने सुरुवात केली होती. पूर्वीच्या धर्मसंस्थांप्रमाणे अथवा राजांप्रमाणे निरनिराळ्या कलांचा आश्रयदाता म्हणून मिरवण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. केवळ संपत्तीच्याच जोरावर शास्त्र व कला यांना आश्रय देऊ पाहणाऱ्या ह्या अनभिज्ञ नवीन धनिकांचा वर्ग आतापर्यंतच्या इतिहासात अजोड होता. पूर्व परंपरेच्या अभावी कला प्रांतातील त्यांचे ज्ञान व रसिकता अफाट होती. कोणत्याही विषयावर मत देण्याचा अधिकार मिळालेला व आपल्या मताची अंमलबजावणी केवळ मताधिक्याच्या जोरावर पार पाडणारा हा वर्ग समाजातील अ ब क न पसंत पडेल तीच आदर्श कला असे आग्रहाने प्रतिपादू लागला. वर वर्णन केलेल्या नव्या जाणीवांची भूमिका समजणे ह्या अवकंच्या आवाक्या बाहेरचे होते व त्यांना पसंत पडतील अशा कलाकृती निर्माण करणे प्रतिभाशाली कलावंतांना मान्य नव्हते. प्रतिभावंतांचा दुर्बुद्ध समाजाशी विरोध आला तो येथेच. चित्रकला संस्थांना व बहुजन समाजाला संमत नसलेल्या कलावंतांच्या चित्रांना चित्रकला संस्थांच्या प्रदर्शनातून मज्जाव करण्यात आला. त्यांनी निराळे प्रदर्शन भरवले असता त्यातील कलाकृतींवर शेणगोळे फेकण्यात आले, सुऱ्या मारून चित्रफलक फाडण्यात आले व कलावंतांबद्दलची तुच्छता त्याच्या कलाकृतीवर थुंकून प्रदर्शित करण्यात आली. कलावंतांचे चारित्र्य, नीतिमत्ता व कला तत्वे याबाबत खोटा प्रचार करून द्वेषाचा हा अग्नी धुमसट ठेवण्याचा तत्कालीन वर्तमानपत्रे मोठ्या कसोशीने प्रयत्न करीत. आणि हे सारे कोणी केले तर स्वातंत्र्य, समता व बंधुत्व याकरिता झगडणाऱ्या समाजाने. इमान व निष्ठा कलेला अर्पण केलेल्या कलावंतांना आपल्या कला तत्वाकरिता कोणत्याही विरोधाशी झगडणे हे कर्तव्य ठरले. बहुजन समाज व कलावंत यांच्या संघर्षाचा इतिहास म्हणजेच गेल्या शतकातील कलेचा इतिहास ठरतो. गेल्या शतकात जन्मास आलेल्या प्रत्येक नव्या कलात्मक जाणीवे करता कलावंत समाजाच्या सैन्याशी योद्ध्यांच्या ईर्षेने लढले, राजकीय पुढाऱ्यांप्रमाणे परागंदा झाले व तत्वज्ञानाच्या सौजन्याने हालपेष्टा, कुचेष्टा, मानहानी व अवहेलना यांना त्यांनी तोंड दिले. दारिद्र्य तर त्यांच्या पाचवीलाच पुजले होते. ह्या दारिद्र्याने काही कलावंत प्रसंगी मोडले परंतु वाकले नाहीत. गेल्या शतकातील कलावंतांच्या वृत्तीतील बेफिकिरी, स्वभावातील भांडखोरपणा व उद्गारातील कडवटपणा यांचा खुलासा वरील विवेचन वाचून स्पष्ट व्हावा. अशा परिस्थितीत कलावंतांचा पेशा म्हणजे सतीचे वाण होते. परंतु कलातत्वांशी बेईमान होऊन पोट जाळण्यापेक्षा हे सतीचे वाणही त्यांनी पत्करले. त्यांनी आपला मार्गच स्वतंत्रपणे आखला. कूचे जाना से मिट्टी लाएंगे, हम अपना काबा ही अलग बनवाएंगे. कलावंतांनी आपला काबा अलगच बांधला. आपल्या कलात्मक जाणीवांच्या आविष्काराचे प्रयोग स्वतंत्रपणे व निर्भीडपणे करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय ठरले व यापुढे कला ही व्यक्तिगत जाणीवांच्या आविष्काराची एकमेव माध्यम झाली. नव्या जाणीवा व त्यांचा पुरेपूर आविष्कार करण्याचे तंत्र याबद्दल अहर्निश संशोधन व प्रयोग सुरू झाले. निरनिराळ्या कलावंतांचे स्टुडिओज ह्या प्रयोगशाळा झाल्या. रोमॅन्टिसिझम, रिअलिझम, इम्प्रेशनिझम, पोस्ट इम्प्रेशनिझम, एक्सप्रेशनिझम, सर्रियलिझम, क्युबिझम इत्यादी त्या प्रयोगांची नावे असून टर्नर, कॉन्स्टेबल, डेलाक्रुआ, मिले, कॉर्बे, माने, डेगा, डॉमिये, व्हिस्लर, मोने, पिझारो, सिझान, रेनवा, व्हॅन गॉफ, गोगॅन हे प्रसिद्ध कलावंत म्हणजे हे प्रयोग करणारे संशोधक होत. तर पॅरिसला आल्यावर व्हिस्लरनं ग्लायर या चित्रकाराच्या क्लासमध्ये नाव घातलं. परंतु या क्लासमध्ये व्हिस्लरची उपस्थिती केवळ नावापुरती होती. ग्लायरचा क्लास सकाळी 11 वाजेपर्यंत असे, परंतु व्हिस्लर झोपूनच 11 वाजता उठे. शिवाय ग्लायर हा डेव्हिड व ऑंग या क्लासिकल पेंटर्सच्या पंथातला चित्रकार असल्यामुळे त्याची शिक्षण पद्धतीही व्हिस्लरला पसंत नसे. व्हिस्लरचे सारे सहाध्यायी त्याला उडाणटप्पू विद्यार्थी म्हणूनच ओळखीत. व्हिस्लरचे खरे शिक्षण ह्या क्लास बाहेरच झाले. विशेषतः ग्युस्टाफ कॉर्बेच्या वास्तववादाचा त्याच्या मनावर अधिक पगडा बसला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या जमान्यात आणि नंतर डेव्हिड या चित्रकाराच्या पहिल्या हुकुमशहाने रिपब्लिकन फ्रान्सच्या लोकांवर ग्रीक व रिपब्लिकन रोमचे जीवनचित्रण करणारी कला ही आदर्श समजण्याची सक्ती केली. रिपब्लिकन फ्रान्समध्ये कला विभागाचा तो सर्वाधिकारी असल्यामुळे ग्रीक व विशेषतः रिपब्लिकन रोम या विषयांखेरीज इतर विषयांच्या चित्रणास त्याने सक्त मनाई केली.
त्याच्या मते इतर विषय हाताळणे म्हणजे फ्रान्सच्या रिपब्लिकन तत्वांची प्रतारणा करण्यासारखे होते. त्यामुळे त्यावेळची प्रदर्शने ही ब्रुटस, होराती, लिओनिडस, सायकी, डायना, क्युपिड इत्यादी ग्रीक आणि रोमन विषयांनी बुजबुजलेली असत. कोणत्याही पुनरुत्थानवादाप्रमाणे हे रोमन जीवनाचे पुनरुत्थानही अखेर निरर्थक ठरले व डेव्हिडचा हुकुमशाहीचा जोर नाहीसा होताच डेलाक्रुआ, जेरिकॉल्ट आदी चित्रकारांनी आपल्या कल्पनेला पसंत पडेल तो विषय निवडून चित्रे काढण्याचा आपला हक्क प्रस्थापित केला. रोमचा कडवा आदर्शवाद त्यांनी वगळला व मध्ययुगीन ऐतिहासिक अथवा स्वतंत्र काल्पनिक विषय घेऊन चित्रे काढण्यास सुरुवात केली. डेव्हिड प्रणित ग्रीक आणि रोमच्या आदर्शवादाने बांधलेली प्रतिभा आता कल्पना आणि रंग यांच्या पंखांनी अनिर्बंध भराऱ्या मारू लागली. जीर्ण आदर्शवादातून व कल्पनेच्या या अवास्तव विहारातूनच कोर्बेचा वास्तववाद निर्माण झाला. वास्तववाद ह्या शब्दाच्या व्याख्येच्या घोटाळ्यात न सापडता कॉर्बेच्या मते वास्तवता म्हणजे काय आहे हे पाहणेच इथे योग्य आहे. तो म्हणतो, चित्र विषयाकरता चित्रकाराला रोमकडे अथवा मध्ययुगाकडे बघण्याची जरुरी नाही, कारण तसे करणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे काल्पनिकावरही विश्वास ठेवून चालणार नाही, कारण ते जाणून बुजूनच खोटे ठरणार. या उलट कलावंतांनी आपल्या सभोवतालच्या दृश्य सृष्टीचेच यथातथ्य चित्रण करण्यातच खरी कला निर्मिती आहे. ज्या पुरातन संस्कृतीची आम्हाला फक्त वाचून माहिती आहे किंवा ज्या मध्ययुगीन सुंदर राजकन्येचे अथवा भयंकर ड्रॅगन्सचे रंगरूप आम्ही पाहिले नाही, इतकेच नव्हे तर ज्यांच्या अस्तित्वावर आमचा विश्वासच नाही, त्यांचे खोटे काल्पनिक चित्रण करण्यापेक्षा आपल्या सभोवार वावरणारी माणसे, झाडे, फळे, फुले, आगगाड्या, कारखाने यांचे चित्रण करणे खासच प्रामाणिक आहे. तेच सत्य आहे व सुंदर आहे. अमुक वस्तू सुंदर म्हणून चित्रणायोग्य व तमुक कुरूप अतएव निषिद्ध असे ठरवणे निव्वळ मूर्खपणा होय. सृष्टीतील प्रत्येक वस्तू सुंदर आहे. तिच्या दृश्य स्वरूपात कोणताही बदल अथवा भर न घालता तिचे यथातथ्य चित्रण करणे हेच प्रत्येक चित्रकाराचे कर्तव्य आहे. इत्यादी इत्यादी. कोणत्याही वस्तूच्या दृश्य स्वरूपातील सौंदर्य शोधणे ही 19व्या शतकातील पहिली महत्वाची कलात्मक जाणीव होती. यापूर्वी सारी कला निर्मिती ही कथानक प्रधान असे. मध्ययुगीन व रेनेसान्सकालीन धार्मिक कला ही जाणून बुजूनच कथानक प्रधान होती. राजसत्तेचा दिमाख रंगवणारी कला ही कथानक प्रधानच असे. निसर्ग चित्रण ही कथानकाशी जोडलेले असे. क्लॉड सारख्या चित्रकारालाही आपल्या निसर्ग चित्रणाला अर्थ देण्याकरिता निसर्ग चित्रांच्या कोपऱ्यात का होईना परंतु एखाद दुसरी आकृती घालून कथानक निर्माण करावे लागेल. अथवा ज्यांच्या चित्रणात निसर्गाला अधिकात अधिक वाव मिळेल अशी कथानके चित्रणाकरिता घ्यावी लागत. फ्रेंच क्रांतीनंतरच्या क्लासिकल चित्रकारांच्या कलाकृती ग्रीक आणि रोमन जीवनातील प्रसिद्ध अप्रसिद्ध कथानकांवरच उभारलेल्या असत आणि नंतरच्या रोमॅन्टिक चित्रकारांच्या चित्रात काल्पनिक अथवा ऐतिहासिक कथांची गुंफण केलेली असे. सारांश, प्रत्येक कलाकृतीला काहीतरी कथानक असलेच पाहिजे असा काहीसा साहित्यिक संकेत चित्रकलेतही ठरल्यासारखा होता. कोर्बेच्या वास्तववादाने हा संकेतच पार झुगारून दिला. कोणतेही चित्रण विशिष्ट वाङ्मयीन मूल्ये, नाट्यकला संकेत अथवा वैयक्तिक भावना इत्यादी उपाधींवर अवलंबून न राहता डोळ्यांना दिसणारी प्रत्येक वस्तू ही स्वतंत्र चित्रविषय झाली. 19व्या शतकाच्या मध्यात फ्रान्समध्ये कोर्बेचा वास्तववाद हा जसा चर्चेचा विषय होता तसाच जपानी चित्रकला हा कौतुकाचा विषय होता. जपानमधून चिनी मातीची भांडी युरोपच्या बाजारात येत या भांड्यांच्या भोवती पॅकिंग करता म्हणून ज्या कागदांची पुडकी घालण्यात येत त्यावर जपानी वुडकटची रंगीत चित्र छापलेली असत. योगायोगाने ही चित्र काही फ्रेंच चित्रकारांच्या नजरेस पडली. कोणत्याही नव्या गोष्टीचे मोकळ्या मनाने स्वागत करण्याच्या फ्रेंच स्वभावानुसार त्यांनी या जपानी चित्रांचा अभ्यास आस्थेने सुरू केला. रंग, रेषा, अनॅटमी, पर्स्पेक्टिव्ह व कॉम्पोजिशन या साऱ्याच बाबतीत दिसून येणाऱ्या जपानी निराळेपणाने त्यांचे लक्ष विशेष वेधले गेले व हा नवा दृष्टिकोन युरोपीय चित्रणात कसा आत्मसात करता येईल या दृष्टीने कसोशीचे प्रयत्न सुरू झाले. व्हिस्लरची भूमिका समजण्यास कॉर्बेचा वास्तववाद व जपानी चित्रकला तंत्र या दोन गोष्टींचे स्वरूप लक्षात ठेवणे जरूर आहे.
कारण ह्या दोन गोष्टींच्या अभ्यासातूनच व्हिस्लरची कला आणि तंत्र यांचा विकास झालेला आहे.